डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर. विकास कस्तुरे अध्यक्षपदी तर सचिन जाधव कार्याध्यक्ष. प्रशांत कटारे, परशुराम कोकणे यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी. अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्याच्या सोलापूर शहर नूतन पदाधिकाऱ्यांची निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी जाहीर केली असून अध्यक्षपदी विकास कस्तुरे, कार्याध्यक्षपदी सचिन जाधव, उपाध्यक्षपदी विक्रम इंगळे तर सचिवपदी शिवाजी सावंत यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. सोलापूरच्या शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. विशेष म्हणजे या बैठकीत डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी प्रशांत कटारे यांची तर पश्चिम महाराष्ट्र संघटकपदी परशुराम कोकणे यांची निवड करण्यात आली आहे. शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने सर, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सतीश सावंत, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण नागने, सोलापूर जिल्हा अध्यक्ष सचिन कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती होती. त्यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांना राजा माने सर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. राजा माने सर यांनी आपल्या मनोगतात डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची संपूर्ण देशभरात वाटचाल सुरू असल्याचे सांगितले. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या उन्नतीसाठी सदैव प्रयत्नशील असल्याने त्यांनी सांगितले. निवडण्यात आलेले नूतन पदाधिकारी पुढील प्रमाणे: पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रशांत कटारे, पश्चिम महाराष्ट्र संघटक परशुराम कोकणे, सोलापूर शहराची नूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे: विकास कस्तुरे अध्यक्ष, सचिन जाधव कार्याध्यक्ष, रवींद्र जोगीपेटकर सरचिटणीस, विक्रम इंगळे उपाध्यक्ष, इम्रान सगरी उपाध्यक्ष, चंदन बोल्लू खजिनदार, शिवाजी सावंत सचिव, शहनाज शेख संघटक, अकबर बागवान प्रसिद्धी प्रमुख. कार्यकारिणी सदस्य पुढील प्रमाणे: आप्पा बनसोडे, जहुर सय्यद, अनिल कांबळे, अर्जुन चव्हाण, साकिब शेख, प्रसाद टक्का, योगेश्वर कल्याणकर, बालाजी चिटमिल, दयानंद मामड्याल, इक्बाल शेख, आबादी राजे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यातले जे पत्रकार असतील त्यांच्यासाठी हे प्रतिबिंब प्रतिष्ठान धावून जाईल, त्यांना मदत करेल. अनेक वेळा कुठल्याही नियमात न बसता देखील हे प्रतिष्ठान मदत करू शकतं, परंतु त्या पत्रकाराची गरज आणि त्या भागातल्या संघटनेने केलेली स्ट्रॉंग शिफारस या मुद्द्यावर पुढच्या काळात आपण प्रतिबिंब प्रतिष्ठानचं काम गतिमान करणार आहोत. आज चंद्रकांत दादांनी आपल्याला त्या प्रतिष्ठानला वाढवण्यासाठी मदत केली, त्यांच्या देखील आभाराचा ठराव आजच्या या बैठकीत मी प्रतिबिंब प्रतिष्ठानला त्यांनी केलेल्या मदतीबद्दल मी मांडतो. तोही आपण सर्वजण निश्चितपणानं त्याला अनुमोदन द्याल, त्याला मंजूर कराल याची मला खात्री आहे. पुढच्या काळात सन्मानानं स्वतः जगणं, सन्मानानं आपल्या क्षेत्रातल्या प्रत्येक माणसाला उभं करणं आणि हे सगळं करण्याच्या अगोदर प्रत्येकानं अग्रक्रम हा स्वतःच्या कुटुंबाला द्यावा. स्वतःच्या कुटुंबाचे प्रश्न सोडवूनच संघटनेचं काम करावं, अशा प्रकारची भूमिका घेऊन आपण वाटचाल करत राहू. आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत थांबवतो. यानंतर आपले पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रवीण नागने सर, उपाध्यक्ष प्रशांत कटारे सर, आपले जिल्ह्याचे अध्यक्ष सचिन काका हे सोलापूर शहराची कार्यकारिणी आणि निवडी जाहीर करतील आणि त्यानंतर भोजनाचा कार्यक्रम होऊन आपली ही बैठक